अतिशय चांगल्या पद्धतीने विजयी होऊन आपण पाहताय पुढला सामना खेळण्यासाठी सज्ज वीरू फायटर्स देखील पहिला सामना जिंकलेला आहे आणि अतिशय उत्कृष्ट अशी दोन्ही संघांनी कामगिरी करून एक एक अंक आपल्या खात्यामध्ये ॲड केलेला आहे। 6 षटकांचा सामना असेल। चला सुरुवात करायची आहे। पंच आपण पाहताय चेतन पाटील आणि सोमनाथ नाईकवडी, करण आणि संदीप गायकवाड डावकुरे हाताचे वीरू फायटर्स या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला। आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बिघडतंय काय। सुरुवात होते या तिसऱ्या सामन्यासाठी। आजच्या दिवसातील हा तिसरा सामना 6 षटकांचे सामने। चला सुरुवात करायची आहे। आपल्याला विनंती असेल स्ट्राईकवरती आपण पाहताय करण, नॉन स्ट्राईक एंडवरती ते म्हणजे डावकुरे हाताचे फलंदाज संदीप गायकवाड। स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती आहे। अंकुश जाधव आपल्याला विनंती असेल स्पीडअप घ्यायचं आहे। आपल्याला फक्त आणि फक्त 30 मिनिटं मिळतील हे 6 षटकं हाताळण्यासाठी, कारण की आपण पाहताय संदीप गायकवाड आपण पाहताय 12:45 घड्याळामध्ये झालेले आहेत। आपल्याला विनंती असेल 1:15 पर्यंत आपला हा सामना। अरुण पाटील गोलंदाजीच्या रणवेवरती डावकुरे हाताचे गोलंदाज P1चं षटक हातात आहेत। आपल्याला सुरुवात करायची आहे। सामन्याला सुरुवात होते। पहिला चेंडू चला घाई करा, सुरुवात होते। 3, 2, 1 लेट्स गो प्ले। पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। हो पहिला चेंडू अतिशय पद्धतीने लिव्ह केला, मात्र पंच घोषित करतायत पहिला चेंडू खराब चेंडू, वाईट चेंडू, अवांतर धाव। या अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय। श्री गणेश होतोय या धावफलकावरती धावा लगावल्या जात आहेत 1। आता आपण विचार केला ना तर करण पाठीमागल्या मॅचमध्ये कुठेतरी खायच्या नंबरवरती फलंदाजी करण्यासाठी आलेला, मात्र चांगली फलंदाजी केली आणि प्रमोशन झालं। ओपनिंगची जिम्मेदारी त्याच्यावरती। हो यावेळी फटका उडवलाय, चेंडू हवेमध्ये, चेंडू सीमारेषे पार, छत्रपतींचा छावा, षटकार मारलाय भावा, ह्या 6 धावा आणि बाबू आपण पाहताय 50 रुपयाचे मानकरी झालेले। आजच्या दिवसामधील पहिला झेल पकडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि 50 रुपयाचे मानकरी झालेले आहेत। बाबू जाधव पहिला मानकरी, पहिला झेल सीमारेषेच्या बाहेर पकडला आपण पाहताय आणि एक आकर्षक बक्षीस म्हणून त्यांना आपण पाहताय दुसरा चेंडू यावेळी उडवलाय, मात्र मिस टाइमिंग फटका। स्वतः अंकुश जाधव चेंडू खाली आणि OUT आउट। का मला ओळखला जातो P1चं षटक हाताळण्यासाठी अरुण पाटील आपण पाहताय उर्फ अण्णा। अतिशय चांगली गोलंदाजी अण्णांच्या माध्यमातून अरुण पाटील आपला क्लास दाखवत असताना पहिला चेंडू तू मारलास खरं, मात्र दुसऱ्या चेंडूवरती तुला डगआउटचा रस्ता दाखवण्यासाठी यश मात्र अरुण पाटीलच्या गोलंदाजीमध्ये धारदार आहे। अंकुश जाधवने विश्वास दाखवला आणि P1च्या षटकामध्ये चांगली कामगिरी करत आपल्या संघासाठी एक महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त करून दिली। त्याची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय आदित्य शेवाळे उर्फ हॅपी मॉर्निंगचा चॉकलेट बॉय। उजव्या हाताचा हा फलंदाज आपण पाहतो त्याचे देखील फटके पाहण्यासाठी आपण पाहताय क्लास फटके देखील खेळतो, मात्र अरुण पाटील कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे मात्र पाहायचं आहे। एका बाजूला अनुभव तर एका बाजूला यंग टॅलेंट। हो यावेळी पुन्हा एकदा फटका जरूर हवेत होता, मात्र पॉइंटच्या दिशेला उत्तम धावताय मात्र उत्तम अशी कामगिरी करता आली नाही आणि अतिशय चांगली क्षेत्ररक्षणाची भूमिका। मात्र सर्वांना विनंती असेल की क्षेत्ररक्षण करताना स्वतःला सांभाळायचं आहे। मित्रांनो। ह्या मात्र आपण पाहताय चेंडूवरती चौकार आलेला आहे। P1चं षटक आहे आणि हाच मात्र एक फायदा फलंदाजाला
मिळत आहे, कारण की 2 क्षेत्ररक्षण 30 यार्डच्या बाहेर आणि ह्या संधीचं सोनं मात्र आपण पाहतोय, हॅप्पी करतोय. ह्या 4 धावांनी धावफलक मात्र 11च्या घरामध्ये, 1 गडी बाद 11. आपण पाहताय आजच्या दिवसाचा विचार केला तर प्रेक्षकांसाठी देखील 50 रुपयाचं पारितोषिक आहे. जो षटकार बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर 50 रुपयाचं रोख पारितोषिक. बाबू सकाळपासून उन्हामध्ये तळमळतोय. आपण पाहताय त्यांनी एक झेल पकडला. यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय. दन 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 सीमारेषे पार, चौकार. 4 धावा. एका ओव्हरचा खेळ माफ करा, 5 बॉल झाले, माफ करा, 4 बॉल झाले, सॉरी, 4 चेंडू, माफ करा. समालोचकाकडून देखील चुकी होती. 4 चेंडू आणि धावा लगावल्या, त्या म्हणजे 15. अतिशय महागडं षटक आपण पाहताय. हो, यावेळी मात्र दिशा भरकटते. अरुण पाटील वरती दबाव. यंग टॅलेंट म्हणावं लागेल समोर आहे, मात्र अरुण पाटील देखील कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. हॅप्पी आपण पाहताय कुठेतरी 400च्या स्ट्राईक रेटने, 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय. 2 चेंडू 8 धावा लगावलेल्या आहेत. अतिशय चांगली फलंदाजी. टान्स पाहू शकता. लेदर क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने फलंदाज उभा राहतो त्या पद्धतीचा टान्स फलंदाज हॅप्पी यांचा. हो, स्लोअर पद्धतीचा चेंडू, एक तुझा तर एक माझा. आणि आपण पाहता एक डॉट पद्धतीचा चेंडू अरुण पाटील यांच्या माध्यमातून हाताळण्यात आला. चला पुढला चेंडू आपण पाहताय. या षटकामध्ये कसा अंत होईल. ओहो, उडवलाय, बॅकफुटला जाऊन पंच केला. इथं मात्र काऊ कॉर्नरच्या रिजनला चेंडू जातोय. 1 बाउन्स सीमारेषे पार. हालाय आदित्यच्या बॅटमधून, चौकार. 4 धावा. या ओव्हर षटक, ह्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लगावती ती म्हणजे P1च्या षटकामधील 20 धावा, 1 गडी बाद. दुसरं षटक हाताळण्यासाठी आयकॉन खेळाडू, नाव त्याचं सागर. सागर थोरात आपलं पहिलं सांघिक, दुसरं संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी सागर थोरात. स्ट्राईक वरती डावखोऱ्या हाताचे फलंदाज, नाव त्यांचं संदीप गायकवाड. हो, यावेळी मात्र आपण पाहताय ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू ठेवला, मात्र हा चेंडू आहे खराब आणि मिळतील धावा. एक धाव धावफलकावरती लगावली. आपण पाहताय पुढला चेंडू. यावेळी मात्र मोठा फटका खेळायचा होता जरूर, मात्र आपण पाहताय अतिशय सुंदर अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सागर थोरात यांच्या माध्यमातून चालू आहे. अतिशय चांगली कामगिरी. यावेळी मात्र आपण पाहताय अजित मोरे काय झेल पकडला. अरे वाह. आणि जो अजित मात्र चांगल्या फटक्यांसाठी मॉर्निंग क्रिकेट मध्ये ओळखला जातो. आज अतिशय उत्कृष्टरित्या अजित मोरे याने अतिशय सुंदर झेल पकडला. आजच्या दिवसातील आपण पाहताय चांगला झेल अजित मोरे. विश्वास दाखवलाय कर्णधार अंकुश जाधव यांचा चाहता, अंकुश जाधव यांचा एक प्रामाणिक खेळाडू, अंकुश जाधव यांचा एक वेल विशर. आपण पाहता अरे वा
काय झेल पकडलाय आणि अतिशय सुंदर झेल आज या दिवसातील अजित मोरे यांच्या हातून अतिशय सुंदर झेल पकडला आणि विकेट मात्र प्राप्त झाली. मोठी विकेट, मोठा मासा, मोठा धक्का. धक्का क्रमांक 2 दुसऱ्याकडे तंबूच्या आश्रयाला संदीप गायकवाड इज गॉन. नवीन बॅटर बापू प्रसंजित उर्फ बापू. आपण पाहताय नाव जरी अवघड असलं मात्र खेळी मात्र मोठी करणं भाग आहे. प्रसंजित यांना प्रसन्न केलं पाहिजे संघाला. पुढला चेंडू. ओहो यावेळी मात्र बॅटच्या रडार मध्ये जरूर आला. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे. धावेल फेकी करेल तत्पूर्वी एकच धाव. प्रसंजित उर्फ बापू. बापू चला स्पीडअप घ्यायचा आहे. माहीवर संघाला विनंती असेल स्पीडअप घ्या. आपल्याला 1:15चं टायमिंग आहे मित्रांनो. आपल्याला 6 षटकं हाताळण्यासाठी. यावेळी बॅक फुटला जाऊन हो 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 उडाया इस बार आगे सीमारेषा पार आणि पुन्हा एकदा बाबू 50 रुपये मानकरी. आणि आज मला वाटतंय की आपण पाहताय कामावरती जरूर दांडे आहे मात्र इकडे हजेरी भरून काढणार आहे. सीमारेषे पार षटकार बाबू 100 रुपये. आता मात्र 50 पुन्हा ऍड झाले. अतिशय चांगल्या पद्धतीचा झेल बाबू यांच्या माध्यमातून हाताळण्यात आलेत. सीमारेषे बाहेर आपण पाहताय की एक आकर्षक म्हणून ठेवले गेलेलं मॉर्निंग क्रिकेट क्लब मधून ओ हो हो आणि काय कॅमेरे रक्षकाची भूमिका अतिशय सुंदर. मात्र इथं घडतंय काय बिघडतंय काय. यावेळी मात्र 50 तर नाही मिळणार मात्र एक मोठा मासा मोठी विकेट मात्र मिळाली. नाव त्याचं आदित्य शेवाळे इज गॉन. आपण पाहताय पाठीमागं जावं लागल तंबूच्या आश्रयाला जावं लागल कारण की आदित्यने मात्र तंग केलेलं या माही वॉरियर्स या संघाला. मात्र सागर थोरात कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो. आयकॉनिक खेळाडूकडून आयकॉनिक खेळी आपण पाहताय. चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. बॅट येईपर्यंत मात्र बॉल येऊन बॅटला थडकला आणि अतिशय चांगला झेल दिले अरुण पाटील यांच्या माध्यमातून. कुलदीप पाठणकर. कुलदीप पाठणकर आपण पाहताय धामवाड एक्सप्रेस म्हणून संबोधलं जातं त्यांना. आज मात्र आपण पाहताय वीरू फायटर्स या संघातून खेळी करत असताना पाठीमागल्या मॅचमध्ये त्यांना कुठेतरी लोअर ऑर्डरमध्ये बॅटिंग करण्यासाठी बोलवलेलं मात्र चांगली कामगिरी केली आणि आता मात्र मिडल ऑर्डरमध्ये अतिशय चांगली परफॉर्मन्स अतिशय चांगली खेळी केली. आणि यावेळी आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय बिघडतंय काय तर हा खराब चेंडू सागर थोरात यांच्या माध्यमातून आला आणि हे एक धाव आणि प्लस डीच्या स्वरूपात एक धाव अशा 2 धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. 2 धावेनी धावफलक मात्र भरारी घेत चाललेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 30च्या घरामध्ये. पुढला चेंडू सागर थोरात. ओ हो हो बॅक फुटला जाऊन पंच केला आणि जशी चापट लागावी तशी मात्र चापट लावलेली आहे या चेंडूवरती. पॉइंटच्या रिझनने चेंडू जातोय दन 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 सीमारेषे पार. चौकार. 4 धावा. या 4 धावांनी 2 षटकांचा खेळ समाप्त. 3 गडी बाद 34च्या घरामध्ये. संघ वीरू फायटर्स. राहुल भोसले यांचा घरचा साथ सर्किट आणि निशाण. चला स्पीडअप घ्या. 3रं षटक हाताळण्यासाठी आपण पाहत आहे सचिन वाघमारे. टायगर इज बॅक आपण पाहत आहे माही वॉरियर्स संघाकडून. आपण पाहत आहे टायगर इज बॅक. 3रं षटक. ओ हो हो उडाया इस बार आगे दोगे तो आगे ही खाओगे. यावेळी मात्र आपण पाहत आहे एक चिमुकल्याला संधी होती 50 रुपये कमवण्याचे मात्र कुठेतरी ती संधी हुकली. मात्र प्रयत्न सोडू नका अजून 2-3 तरी येतील. स्ट्राइक वरती आहे बापू.
आणि त्याच रिझन मध्ये तो लगावतो षटकार चौकार, हे देखील प्रेक्षकांनी ध्यान ध्यानामध्ये घ्यायचं आहे. पुढला चेंडू, पहिल्या चेंडूवरती स्वागत जरूर केलं षटकाराने. हो हो, यावेळी मात्र तुझं स्वागत होणार का, झेल होणार का, पकडलाय अजित मोरेने झेल. आणि मात्र आपण पाहताय आज अजित मोरे काय क्षेत्ररक्षण करतोय. अंकुश जाधव यांचा चाहता, आणि अंकुश जाधव यांनी विश्वास जगवला आणि स्लिप मध्ये आपण पाहताय अतिशय चांगली कामगिरी करतोय तो म्हणजे अजित मोरे. काय झेल पकडतोय, अरे वा. दुसरा धक्का, प्रसंजितला मात्र जावं लागतंय तंबूच्या आश्रयाला. धक्का क्रमांक 4, धावसंख्या 40च्या घरामध्ये. चला गणेश, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या. 40 धावा धावफलकावरती. भाईवरे संघ आपण पाहताय आतापर्यंत. गणेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. माहीवाडे संघाकडून सचिन तिसरं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर मात्र एक तुझा तर एक माझा, आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल केलाय. हो हो, ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय समोरच्या दिशेला. सागर थोरात आहे, फेकी करेल तत्पूर्वी एक धाव. आता मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय, तो म्हणजे धामवडे एक्सप्रेस कुलदीप पाठणकर. पुढला चेंडू, हो हो, यावेळी मात्र पाहू शकता एसटीच्या मागे MS धोनी सारखी कामगिरी करणारे आपण पाहताय गणेश शेटके आबा. आपण पाहताय अतिशय सुंदर अशी यष्टिरक्षकाची भूमिका निभावत असताना चेंडू पडल्यानंतर सरळ हातामध्ये, आणि हातामध्ये न ठेवता तो स्टंपाला लावण्याचं कार्य मात्र करतोय. अपील केली, दाद केली, मात्र दाद फेटाळली पंच सोमनाथ नाईकवडी यांनी. पुढला चेंडू, हो हो, समोरच्या दिशेला पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, मात्र चुकी होते. सागर थोरात चुकी करतोय आणि चेंडू जातोय मैदानाला गुदगुदल्या करत सीमारेषे पार. हालाय कुलदीप पाटणकरच्या बॅट मधून ब्रँडेड हिवाळी चषक मधला चौकार. 4 धावा. आपण पाहताय धावसंख्या आपण जर पाहिलं ना तर धावफलकावरती धावा लगावल्या 45 धावा, आणि या 45 धावा ह्या सर्व संघाने मिळून आपण पाहताय पुन्हा एकदा हवेमध्ये लॉफ्ट केलाय जरूर. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय, क्षेत्ररक्षक आहे, धावेल, फेकी करेल गणेश शेटके. तोपर्यंत गणेश शेटके, इकडे देखील एक गणेश शेटके, आणि घडतंय काय, बिघडतंय काय, तर 2 क्षेत्ररक्षकामध्ये धावा गेल्या. पंच आपण पाहताय पंच काय निर्णय देणार. इथे धावा किती लगावल्या, किती काढल्या, अजून देखील मिसअंडरस्टँडिंग. धावा किती लगावल्या सर? 5 धावा. ओके सर, 5 धावा. अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेळ चांगला, आणि जिथे 1 धाव होती तिथे 5 धावा लगावल्या, आणि या 5 धावेनी धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या अर्धशतक या संघाचं आपण पाहताय 50 धावा धावफलकावरती. 4 षटकांनंतर, माफ करा, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50च्या घरामध्ये. चला विनंती आहे माहीवरे संघ स्पीडअप घ्या. अजून देखील या दिवसामधील आपल्याला सामने खेळवायचे आहेत मित्रांनो, आपल्याला विनंती असेल. अंकुश जाधव कर्णधार आपण पाहताय. अंकुश जाधव, स्ट्राइक वरती कुलदीप पाठणकर. यावेळी मात्र आपण पाहताय घडतंय काय, बिघडतंय काय. इथं मात्र झेल घेण्याची संधी मात्र डीच्या स्वरूपात 1 धाव. गोशांगी क्षेत्रात 1 धाव.
पुढला चेंडू आपण पाहत आहे यावेळी फुल टॉस पद्धतीचा चेंडू घडतंय काय आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सागर थोरात यांच्या माध्यमातून कुठेतरी मागाशी मिसफिल्ड झाली ती मात्र यावेळी भरून काढली अतिशय चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल लॉंग ऑनला आपण पाहत आहे सागर थोरात यांच्या माध्यमातून यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहत आहे चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फक्त एक धाव आपण पाहत आहे फलंदाजी करण्यासाठी आलेले दोन्ही बॅटर आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज एका गावासाठी खेळतात एका गावच्या टीमसाठी गावच्या नावासाठी खेळतात आज मात्र आपण पाहत आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी खेळत असताना विरोधामध्ये खेळत आहेत आणि काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता तिरंगी लढत म्हणावी लागेल मैदानाच्या आतमध्ये हो यावेळी शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये अरुण पाटील अण्णा चेंडू खाली आणि पकडला जातोय झेल लागतोय धक्का क्रमांक 5 कुलदीप पाटणकर डगाऊटच्या आश्रयाला तंबूच्या आश्रयाला 5वा गडी बाद धक्का हादरा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये कुलदीपची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो म्हणजे नाव त्याचं विकास घाटके उर्फ रसल पॉवरफुल षटकार पॉवरफुल फटके लगावण्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र अंकुश जाधव आहे समोर काय कामगिरी करेल या षटकामध्ये विचार केला तर फक्त आणि फक्त 3 धावा दिलेल्या आहेत अतिशय चांगली गोलंदाजी अंकुश जाधव यांच्या माध्यमातून पुढला चेंडू हो यावेळी मात्र घडतंय काय तर पंच वळतील पंचांना भर उन्हामध्ये कसरत करावी लागेल हा खराब चेंडू आहे वाईट चेंडू अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरकतंय धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 54च्या घरामध्ये चोपन्न धावा धावफलकावरती यावेळी मात्र उडवलाय चेंडू डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा रेषे पार हालाय विकास उर्फ रसलच्या बॅटमधून चौकार 4 धावा पुढला चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा आपटबार केला जरूर मात्र पुन्हा एकदा डीच्या स्वरूपात एक धाव घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकते धावसंख्या जाऊन पोहोचते संघ वीरू फायटर्स या संघाची ती म्हणजे 59 लॉस ऑफ 5 विकेट्स 4 षटकांचा खेळ समाप्त 59 धावा धावफलकावरती 5 विकेट देखील गमावल्या चांगली कामगिरी केली सर्व फलंदाजांनी मात्र विकेट मात्र एका बाजूने पडत चाललेले आहेत धावा येत आहेत मात्र विकेट तुम्ही सांभाळू शकत नाही चला घाई करा संघ माही वॉरियर्स आपल्याला विनंती असेल चला घाई करा गणेश शेटके आपण पाहत आहे गोलंदाजीच्या रनवेवरती ज्या फलंदाजाने पाठीमागल्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली आता मात्र गोलंदाजीसाठी प्रभावित केलेला आहे आणि आपण पाहत आहे गोलंदाजीसाठी सज्ज आहे राईट आर्म ओव्हर द विकेटसाठी रोहित शर्माचे चाहते आपण पाहत आहे मात्र संघाचं नाव पाहिलं ना तर माही वॉरियर्स 07 मात्र संघासाठी खेळणार यावेळी मात्र आपण पाहू शकता अतिशय चांगली गोलंदाजी टप्पा लाईन लेंथ आणि गती मिस केले फलंदाजाला बीट केले गणेशला थांबवले आपण पाहू शकता पाठीमागे देखील यष्टीरक्षक गणेश फलंदाजीसाठी देखील गणेश आणि गोलंदाजी देखील गणेश आणि गणेश हे नाव मैदानाच्या आतमध्ये यावेळी मात्र चेंडू हवेत उत्तम धावतोय मात्र चेंडू नो मॅन्स लँडमध्ये पडेल 2 धावा घेण्यामध्ये यश अतिशय चांगला फटका म्हणावं लागेल कारण की ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं ना तर धावफलक चालतं ठेवलं पाहिजे धावसंख्या धावफलकावरती आत्तापर्यंत 2 चेंडूंच्या अभावी 61 धावा
5 विकेट आपण पाहताय आतापर्यंत संघ वीरू फायटर्स या संघाकडून. चला पुढला चेंडू. ओहो यावेळी मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवलंय चकवलंय फलंदाजाला. खराब चेंडू आहे मात्र हा. पुढला चेंडू गणेश शेटके यांच्या माध्यमातून राईट मोर द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा बीट केलंय आणि यावेळी मात्र यष्टीरक्षकाकडून गणेश शेटके यांच्याकडूनच चुकी होते. गणेश शेटके आबा गणेश शेटके बॉलर आपण पाहताय. गणेश गणेश हे नाव तुम्ही देखील कन्फ्यूज होत असाल मात्र नाव आहे त्यांचे गणेश. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी ह्या गणेश नावाच्या व्यक्तीने केलेली आहे. गणेश शेटके पुन्हा एकदा गोलंदाजी रणनीतीवरती. यावेळी मात्र रसल मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न. घडणार काय बिघडणार काय हा. ओ यू टी आउट. आपण पाहताय चांगली फेकी अंकुश जाधव यांच्या माध्यमातून डीप स्क्वेअर लेग वरून फेकी डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि धक्का क्रमांक 6 लागतोय तो म्हणजे वीरू फायटर्स या संघाला. जड पावलांनी मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकास घाटके बरोबर रसल याला त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय अरविंद. चला स्पीडअप घ्या मित्रांनो आपल्याला विनंती असेल. बॉल 4 चेंडू. चार बॉल झाले. चला 4 चेंडू झाले. उर्वरित 2 चेंडूचा खेळ आपल्याला खेळायचा आहे मित्रांनो. आपल्याला जर विचार केला ना तर ही इनिंग संपवण्यासाठी फक्त 3 मिनटं आहेत तुमच्याकडं. अंकुश जाधव यांनी ही नोंद घ्यायची आहे. ही इनिंग संपवण्यासाठी पुढली ओव्हर टाकण्यासाठी तुमच्याकडे फक्त 3 मिनटं अवधी आहे. 4 बॉल झाले. 4 रन 64. पहिला डॉट त्याच्यानंतर 2 धावा त्याच्यानंतर वाईट त्याच्यानंतर डॉट पाहताय. चला पुढला चेंडू. हो यावेळी उडवलाय जरूर अरविंद मस्कर. माफ करा अरविंद आहे स्ट्राईकवरती. इथं घडतंय काय बिघडतंय काय 2 धावा घेण्यात यश आलेलं आहे. अतिशय चांगली फलंदाजी. पहिल्याच चेंडूवरती मात्र फटका लगावला. मनोबल वाढतं कुठेतरी पहिल्याच चेंडू बॅटला आपण पाहतो लगावल्यानंतर. पुढला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी शॉर्टपिट पद्धतीचे चेंडू पूल केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र 1 धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न. घडतंय काय बिघडतंय काय तर पंच वळतील. हा ओ यू टी आउट. जावं लागेल तंबूच्या आश्रयाला अरविंद यांना. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. राहुल नायकवडी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. राहुल आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 विकेट्स. सर्वांना फलंदाजी 7 विकेट्स आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप घ्या. उर्वरित फक्त तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. अंकुश जाधव आपल्याला वारंवार ही सूचना देण्यात येते अन्यथा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त उभा करावा लागेल. स्पीडअप घ्या. चला केडी शेवटचं शतक. कुठेतरी पाठीमागल्या मॅचमध्ये जराशी दुखापत झाली
मात्र तोच गोलंदाज करण्यासाठी केडी. हो हो, यावेळी मात्र आपण पाहताय डायव्हिंग एफर्ट म्हणावे लागेल, चांगला प्रयत्न तिथे स्क्वेअर लेगला. केडी करण दिंडे उर्फ केडी. यावेळी मात्र आपण पाहताय घडतंय काय तर अतिशय चांगली यष्टिरक्षकाची भूमिका. मात्र इकडं घडणार काय बिघडणार काय, पंचांच्याकडे नजरा असतील, पंच काय इशारा देतील. एक चांगला थ्रो म्हणावा लागेल पाठीमागून यष्टिरक्षकाच्या भूमिकेतून आपण पाहताय गणेश शेटके यांच्याकडून. गणेश माने ह्या एकेरी धावीने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 69च्या घरामध्ये 7 विकेट्स. कुठेतरी डिले होत चाललेला आहे हा सामना आपण पाहताय ना, तर माही वॉरियर्स संघ कुठेतरी उशीर करतोय म्हणायला काही हरकत नाही. पुढील चेंडू करण उर्फ केडी यांचा. यावेळी मात्र आपण पाहू शकता फुलर रेंजचा चेंडू जरूर होता, वाईट चेंडू, खराब चेंडू आणि घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू जातो. यष्टिरक्षकाकडून चुकबूल होते आणि या अवांतर धावेनी धावफलकामध्ये ना भर होते. धावसंख्या 71, लॉस ऑफ 7 विकेट्स. चला स्पीडअप घ्यायचं आहे मित्रांनो, आपल्याला वारंवार सांगावं लागत आहे कारण की अजून देखील या दिवसामधील 4 सामने खेळवायचे आहेत आपल्याला, माफ करा 6 सामने खेळवायचे आहेत. यावेळी मात्र आपण पाहताय बॅटच्या रडारमध्ये झोकून दिलाय, मैदानाच्या बाहेर चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. छत्रपतींचा छावा षटकार मारलाय भावा, ह्यालेत साधावा. नाव राहुल नायकवडे यांच्या बॅटमधून. स्लॉटमध्ये होता आणि त्याला पाठवलाय पार्किंग प्लॉटमध्ये. अतिशय चांगली आणि विस्फोटक खेळी म्हणावी लागेल राहुलच्या बॅटमधून. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये आहे, मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये जाईल आणि डीच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. या एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकत आहे. धावसंख्या 78, 78 धावा. अजून देखील या शेवटच्या षटकामधील 2 चेंडू उर्वरित बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 78. चला स्पीडअप घ्या. यावेळी मात्र आपण पाहताय गतीमध्ये परिवर्तन केलं, चखवलं आणि ही एक चोरटी चिकी सिंगल म्हणावी लागेल. आणि गणेश मात्र इथं विकेटचं होतंय पटन रनआउटच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला जातोय. जड पावलाने मात्र मैदानाच्या बाहेर आणि स्ट्राईकवरती आपण पाहताय मॉर्निंग क्रिकेट क्लबचा दुसरा चॉकलेट बॉय, नाव त्याचं अनुराज उर्फ बारक्या. मैदानाच्या आतमध्ये एक चेंडू खेळण्यासाठी दाखल होतोय. शेवटचा चेंडू असेल, शेवटच्या चेंडूवरती काय कामगिरी करणार. स्ट्राईकवरती बारक्या असेल, गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज केडी. अनुभव आहे केडीकडे देखील, मात्र यंग टॅलेंट चॉकलेट बॉय मॉर्निंग क्रिकेट क्लबचा. शेवटचा चेंडू या इनिंगमधील, राईट आर्म ओव्हर द विकेट, लास्ट बॉल इनिंगमधील. हो हो, यावेळी मात्र आपण पाहताय घडतंय काय बिघडतंय काय. स्लोअर पद्धतीचा चेंडू आणि डॉट पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 79, म्हणजे 79 धावा धावफलकावरती आणि बनवायच्या आहेत 80 धावा. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त होतोय आणि या इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, तो म्हणजे संघ किंग कोहली 11 आणि हिटमॅन 45 वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार या किंग कोहली
लवर्स आणि हिटमॅन 45 वॉरियर्स दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती असेल नाणेफेकीचा कौल होईल. आपल्याला विनंती आहे. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 79 आणि बनवायचे आहेत त्या म्हणजे माई वॉरियर्स या संघाला येणारे चेंडू 36 बनवायचे आहेत 80 धावा. आपण जर पाहिलं ना तर रन रेट आहे ना रिक्वायर रन रेट 13.33 असा असेल. म्हणजे प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 13 धावा किंवा 13 धावांच्या वरती धावा लगावणं अनिवार्य असेल. फलंदाजांना विनंती असेल माहीवारे संघाला की फलंदाज पाठवा. तर नाणेफेक होते. घडतंय काय बिघडतंय काय तर किंग कोहली 11 हिटमॅन 45 वॉरियर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते सेकंड इनिंगसाठी. जिथे आपण पाहत आहे बनवायचे आहेत 36 चेंडू आणि 80 धावा. म्हणजे 6 षटकांमध्ये 80 धावांची गरज. रिक्वायर रन रेट जर आपण विचार केला ना तर 13.33चा असा रिक्वायर रन रेट असेल. म्हणजे सुरुवातीपासून तुम्हाला 13च्या सरासरीने मात्र धावा गोळा केल्या पाहिजे. चला सुरुवात करा. स्ट्राईकवरती उत्तम. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहताय नाव त्याचं आयकॉन खेळाडू सागर थोरात. नॉन स्ट्राईक एंडवरती सागर थोरात. गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज आपण विचार केला ना तर स्वतः कर्णधार संदीप गायकवाड. मथुर 1001 मैदानामध्ये दाखल होतोय. जशी एका सेलिब्रिटीची ख्याती नाही तशी या मथुरची ख्याती मैदानामध्ये आपण पाहताय. जसं एका पब्लिकचं बिताड म्हणून संबोधलं जाणारं नाव त्याचं मथुर. आणि मथुर प्रेमींची गर्दी बघू शकता. बाबू जाधव 100 द्या. 100 मला दिलेच नाही. पाण्याची बाटली द्या मला पण पाणी. चला सुरुवात होते. पहिला चेंडू. लेट्स प्ले सेकंड इनिंग मध्ये आपण पाहताय संदीप गायकवाड यांच्या माध्यमातून. हो 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 उडवलाय. पहिला चेंडू आपण पाहताय सीमा रेषे पार. माफ करा आम्हाला इथे कुठेतरी अडथळा आला. मात्र घडतंय काय बिघडतंय काय. चेंडू बराच काळ हवेत होता. आपण पाहताय फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. आपण पाहताय घडतंय काय पंचांचा इशारा. आपण पाहताय चांगला फटका जरूर होता मात्र उंची जास्त लांबी कमी. OUT आउट इथून आम्हाला दिसलं नाही कारण की कुठेतरी नैसर्गिक अडथळा जरूर होता. माफ करा. मात्र चांगली कामगिरी डीप मिड विकेटला आपण पाहताय कुठेतरी
एक नैसर्गिक अडथळा म्हणा किंवा एक अडथळा निर्माण झाला, एक खांब मध्ये आला, त्यामुळे आपल्याला काही दिसलं नाही जरूर. मात्र पंचांच्या निर्णयाला एक सन्मान दिला. यांनी उत्तम कामगिरी करत आपलं मात्र मैदान सोडलं. OUT आउट, पहिला धक्का, पहिला हादरा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश शेटके. आपण पाहताय पाठीमागल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली गणेश शेटके. बाउंड्रीवरती क्षेत्ररक्षक. आपल्याला विनंती असेल उर्वरित संघाच्या खेळाडूंनी बाउंड्री लाईनवरती तैनात व्हायचं आहे. आपल्याला विनंती असेल, जी नियमावली आपण वाचली आहे काल, त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. बॅकफुटला जाऊन दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून जसा सुईतून धागा व्हावा तसा हा चेंडू पॉइंटच्या दिशेने मात्र मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषे पार हा आलाय गणेश शेटकेच्या बॅटमधून. चौकार, 4 धावा. ह्या 4 धावेनी धावफलक मात्र पुढे सरकतंय. धावसंख्या आणि गणेश आपण पाहिलं ना तर श्री गणेशा देखील केला आहे या धावफलकाचा 4ने. अतिशय चांगली फलंदाजी आणि ज्या फलंदाजीचं कौशल्य आपण जर पाहिलं ना तर पाठीमागल्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी करत आपल्या संघाला एक विजयी मिळवून दिला. यावेळी मात्र आपण पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय, बिघडतंय काय, तर डाव्या एष्टीच्या बाहेर येईल चेंडू. खराब चेंडू, वाईट चेंडू आणि ही अवांतर धाव. ह्या अवांतर धावेने मात्र धावफलक 5च्या घरामध्ये. यावेळी मात्र घडतंय काय, बिघडतंय काय. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू होता आणि झेल किती महागात पडतो ते देखील तुम्हाला माहिती आहे. पकडा कॅचेस असं हे समीकरण असतं. मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण जर विचार केला ना तर कुठेतरी चेंडू समोर पडला, क्षेत्ररक्षक दूर होता आणि एक संधी निर्माण केलेली संदीप यांनी, मात्र ती संधीचं सोनं मात्र करता आलं नाही. मात्र यावेळी सागर थोरात आयकॉनिक खेळाडूचा आयकॉनिक फटका सीमारेषे पार डीप स्क्वेअर लेगला क्लिअर करत असताना सागरच्या बॅटमधून हा आलाय दणदणीत खणखणीत षटकार. 6 धावा. पुढला चेंडू आपण पाहताय. यावेळी मात्र ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात आहे. विकास 1 धाव मात्र, माफ करा, डॉट चेंडू. अतिशय चांगला कमबॅक म्हणावं लागेल. षटकार लगावल्यानंतर मात्र चांगला कमबॅक. ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू थांबवलं, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहताय ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बीट केलंय. डीच्या स्वरूपात 1 धाव मिळेल. षटक होतंय समाप्त. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 13. जे रिक्वायर रन रेट आहे ना त्या रन रेटने मात्र चालत आहे संघ माही वॉरियर्स 07. चला सुरुवात करा. संघ वीरू फायटर्स आपल्याला विनंती असेल. हॅलो, पॉवर प्ले आपण पाहताय. बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज विकास गाटके रसल. स्ट्राइक वरती गणेश शेटके. तीन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. चला स्पीडअप घ्या संघ, आपल्याला विनंती असेल. वीरू फायटर्स आपल्याला विनंती असेल स्पीडअप घ्या. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा हवेत होता
चेंडू मात्र त्या संधीचं सोनं करता आलं नाही. लगातार आपण पाहिलं ना तर दुसरा चान्स निर्माण केलेला गोलंदाजाने. पुन्हा एकदा ती संधी मात्र आपण पाहताय हुकलेली आहे. एक मोठी विकेट आहे ती, मोठा मासा आहे गणेश शेटके. आजच्या दिवसामध्ये जर विचार केला ना तर गणेश शेटकेच्या बॅटमधून ना खूप धावा आलेल्या आहेत. चला स्पीडअप घ्या, आपल्याला विनंती आहे मित्रांनो, स्पीडअप घ्यायचं आहे. पहिल्या मॅचमध्ये ज्या पद्धतीने कामगिरी केली ना ती चांगली कामगिरी, आणि त्या कामगिरीच्या बदौलत आपण पाहताय ना आता ती मोठी विकेट झालेली आहे. गणेश शेटके, रसल आहे गोलंदाजीच्या रनवेवरती. हो हो हो, उडवलाय. यावेळी 50 रुपये जिंकायची संधी आहे. आणि मात्र अनिल, आपण पाहताय अनिल यांनी हा झेल पकडलाय. पुन्हा एकदा अनिल गायकवाड. यावेळी मात्र बाबू नाही तिथे, मात्र बाबूने ती कामगिरी 2 वेळा लगावली आणि त्याच दिशेमध्ये त्याच लोकेशनला आपण पाहताय. पुन्हा एकदा अनिल गायकवाड. मात्र गणेश शेटके एक विस्फोटक फलंदाज. यावेळी मात्र संधी निर्माण झाली आहे. काय घडणार, काय बिघडणार, एक तुझा तर एक माझा. गणेश शेटके तंबूच्या आश्रयाला पकडलाय झेल. गणेश पाटील याने अतिशय चांगला झेल पकडला आणि तंबूच्या आश्रयाला मोठा धक्का, मोठा मासा, मोठा हादरा, तो म्हणजे गणेश शेटके. बॅक टू द पवेलियन. 20 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये संघ माही वॉरियर्स 07. आणि पाहू शकता पाठीमागल्या मॅचमध्ये या फलंदाजाने ना आपल्या शरीरा पद्धतीनेच फलंदाजी केलेली. नाव त्याचं अंकुश जाधव, माफ करा अंकुश पाटील. मॅन फ्रॉम शाहूवाडी. आणि जशी शरीरदृष्टी, जशी शारीरिक बांधा आहे तशीच मात्र फलंदाजी केलेली. काही चेंडूमध्ये विस्फोटक फटके खेळून आपल्या संघाला एक उच्चांकित धावसंख्या आजच्या दिवसातील प्राप्त करून दिलेली, तो म्हणजे अंकुश पाटील मैदानाच्या आतमध्ये. मात्र आपण पाहू शकता रसल, जो चेंडू स्लोअर पद्धतीचा धीम्या गतीचा चेंडू हाताळण्यासाठी प्रसिद्ध आहे मॉर्निंग क्रिकेट क्लबमध्ये, तो आता गोलंदाजीच्या रनवेवरती. रसल यावेळी मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू गॅप मधून सुईतून धागा व्हावा तसा चेंडू मैदानाला गुदगुल्या करत जातोय. चेंडू जातोय सीमारेषे पार, आर पार, सीमा पार. अंकुश पाटीलच्या बॅटमधून हा हिवाळी चषक 2024 मधला ब्रँडेड चौकार. पुढला चेंडू आपण पाहताय, एक षटकार एक चौकार या षटकामध्ये आला. मात्र एक विकेट, मोठी विकेट मात्र प्राप्त झालेली आहे. यावेळी मात्र फसवा चेंडू आहे. चेंडू जातोय 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स, सीमा पार, आर पार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. अंकुश पाटील ऑन फायर. धावसंख्या धावपलकावरती 28 धावा लगावल्या. 28 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढला चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच केला. मात्र डीच्या स्वरूपात घोषंगी क्षेत्रात 1 धाव. उर्वरित खेळाडूंना विनंती आहे की आपण बाउंड्री लाईनच्या बाजूला उभं राहायचं मित्रांनो. चेंडू जे मैदानाबाहेर जातात ते लगेच मैदानामध्ये आत आले पाहिजे, सामना चालू राहिला पाहिजे, ही आपल्याला विनंती आहे. तर आतापर्यंत 2 षटक समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 29, लॉस ऑफ 2 विकेट्स.
तवाची गर्दी बघा दुसऱ्या दिवशी होती ना आपली NMP ला तवाची गर्दी बघा माणसं उभारायला लागले. संघाकडून आपण पाहताय धामवडे एक्सप्रेस कुलदीप पाटणकर. चला घाई करा संघ कर्णधार विनंती आहे आपल्याला की अजून देखील सामने खेळवायचे आहेत आपल्याला. चला तर पुढील सामना आपण पाहणार आहात तो म्हणजे किंग कोहली 18 लवर्स विपक्ष हिटमॅन 45 वॉरियर्स. पहिला चेंडू आणि LBW आपल्याकडे नाही आहे ही नोंद घ्यायची आहे. कुलदीप पाटणकर अति उत्साहामध्ये अपील मात्र जरूर केली. एक गोलंदाजाचा गुणधर्म दाखवत असताना एक चांगला गोलंदाज आपण पाहताय कुलदीप पाटणकर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय अतिशय चांगली गोलंदाजी. डॉट पद्धतीचा चेंडू सागर थोरातला थांबवलं. पुन्हा एकदा सागर थोरातला बीट केलंय. पुन्हा एकदा थांबवलं सागर थोरात मात्र इथं स्ट्रगल करत असताना कुलदीप पाटणकरच्या विरोधात. अतिशय चांगली गोलंदाजी कुलदीप पाटणकर उजव्या हाताचा गोलंदाज राईट टाइम राऊंड द विकेट मारा चालू आहे तो म्हणजे सागर थोरातसाठी. यावेळी स्टेप आउट करून चेंडू हवेत आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहे. पकडला जातोय झेल आणि घडतंय काय बिघडतंय काय तर करण आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय तर चेंडू खूप हवेमध्ये बराच काळ हवेमध्ये होता आणि अतिशय चांगला झेल पकडलाय आपण पाहताय तो म्हणजे करण याने OUT आउट. आणि सागर थोरात आयकॉनिक खेळाडूला मात्र पाठीमागे जावं लागतंय. वाडी आपण पाहताय मॉर्निंगचा तिसरा चॉकलेट बॉय मोरेवाडीचा प्रिन्स आपण पाहताय आणि त्याचं नाव प्रफुल्ल जाधव जरी असलं ना तरी प्रिन्स या नावाने ओळखला जातो. प्रिन्सला पुढला चेंडू जशी नावाला शोभेल अशी कामगिरी करणार मात्र अनुरागने इथं झेल सोडला. अनुराग कुठेतरी अनुराग आपण पाहताय एक गचाळ क्षेत्ररक्षकाची भूमिका निभावत असताना अतिशय चांगली कामगिरी करण्याचा योग मात्र त्याच्या हातात होता. अनुरागच्या हातून ही संधी सुटते. एक दुसरा आपण पाहताय चॉकलेट बॉय दुसऱ्या चॉकलेट बॉयचा झेल सोडलेला आहे. आपण पाहताय मोरेवाडीचा प्रिन्स नाव त्याचं प्रफुल्ल जाधव. आपण जर पाहिलं ना तर अतिशय चांगला फटका लगावलेला नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जरूर होता मात्र कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा योग देखील होता मात्र फसला जरूर. स्ट्राईकवरती अंकुश पाटील. ओहो इथं मात्र एक सेन्सेशन क्रिकेट आपण पाहताय एक संयमाचं क्रिकेट. एक धाव वेगाने दुसरीचा प्रयत्न आणि काय रनिंग आपण जर पाहिलं ना तर आजच्या दिवसामध्ये अंकुश पाटीलने चांगलं रनिंग बिटवीन द विकेट केलेलं आहे. पंच काय निर्णय असेल तो द्या. आवाज करायचा नाही बाहेरून आपल्याला विनंती असेल. संघ माही वॉरियर्स 07 पंचांचा जो डिसिजन आहे ना त्याच्यावरती तुम्हाला ठाम राहायचं आहे. हॅपी आता आमची हॅपीची मॅच आहे काय? नाही हॅपी तिथं खेळते ना. हा हॅपी खेळते. ह्याच्यानंतर आपण पाहताय ही
मॅच झाल्यानंतर तुम्हाला नवीन आवाज ऐकायला मिळेल, तो म्हणजे आदित्य शेवाळे उर्फ हॅप्पी. ह्याच्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहाल त्यांना. आपण पाहता आत्ता सध्या पाहू शकता यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपल्या कॅमेऱ्यावरती एक फ्लाइंग किस देत असताना हॅप्पी. ह्याच्यानंतर तुम्हाला त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. एक चांगले समालोचक देखील आहेत, ते नाव त्यांचं आदित्य शेवाळे उर्फ हॅप्पी. ही एक धाव घ्यायची का पंच? वनडी घ्यायची आहे. घोषंगी क्षेत्रात डीच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या 33, लॉस ऑफ 3 विकेट्स. कुलदीप पाठणकरचा फुडला चेंडू. वा, काय गोलंदाजी केले कुलदीप पाठणकरने. हो, पुन्हा एकदा घोषंगी क्षेत्रात डीच्या स्वरूपात एक धाव. षटक होतंय समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 3 गड्यांच्या मोबदल्यात 34. पुसेगावचं पण मैदान आहे माहिती का? आता आहे की चालू झालं. पुसेगावचं पण आहे माहिती का? आहोची मानकरी लवकरच मैदानामध्ये. 18 चेंडू आणि 46 धाव्यांची गरज. म्हणजे आपण जर पाहिलं ना तर 18 चेंडू 46 धावा. येणाऱ्या 3 षटकामध्ये तुम्हाला ना 46 धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक ओव्हरचा जर विचार केला ना तर 15 धावा म्हणजे 15.33 असं समीकरण आखावं लागेल. म्हणजे प्रत्येक ह्या येणाऱ्या चेंडूवरती किंवा ह्या येणाऱ्या षटकामध्ये तुम्हाला एखादा मोठा फटका लगावणं अनिवार्य आहे. स्ट्राईकवरती मोरेवाडीचा प्रिन्स, गोलंदाजीच्या रणवेवरती गोलंदाज धामवडेचा एक चॉकलेट बॉय, नाव त्याचं गणेश पाटील. गणेश पाटील पहिला चेंडू. हो, यावेळी फुलरेचा चेंडू जरूर होता, मात्र संधीचं सोनं करता आलं नाही. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव वेगाने कंप्लीट केली. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. स्ट्राईकवरती आता हार्ड हिटर फलंदाज, नाव त्याचं अंकुश पाटील. चला स्पीडअप घ्या. धावसंख्या 35च्या घरामध्ये. यावेळी मात्र आपण पाहताय बॅटला ब्रश झाला, इनसाइड एज कुठेतरी बॅटला, आणि घोषांकी क्षेत्रात यष्टीरक्षकाकडून पण चुकबुल होते आणि डीच्या स्वरूपात एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या 37च्या घरामध्ये. 37 धावा. यावेळी पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. काय कमालीची गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून. कुलदीप आपण पाहताय, कुलदीप कुठेतरी नाराज आहेत आपल्या क्षेत्ररक्षणावरती. अतिशय चांगली कामगिरी करून आपल्या गोलंदाजीमध्ये प्रभाव पाडला, कारण की गोलंदाजीमध्ये रोखलं गेलं त्यांना. हो, यावेळी मात्र घडतंय काय, बिघडतंय काय, तर OUT आउट. हॅप्पी काही करणार नाही, चुकी, आणि हॅप्पीने आपल्या संघाला मात्र हॅप्पी करून सोडलं. आणि मोठी विकेट, मोठा मासा, मोठा धक्का, मोठा हादरा तंबूच्या आश्रयाला जातोय. अंकुश पाटील बॅक टू द पवेलियन. अंकुश पाटील गेला, मात्र अंकुश जाधव आला. एक अंकुश गेला ना तर एक अंकुश आला. मात्र या अंकुशच्या खेळीला अंकुश लगावण्याचं कार्य मात्र गणेशने केलं. अतिशय चांगली गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. राहुल नाईकवडी चेंडू खाली, मात्र चुकी करतायत. घडतंय काय, हॅप्पी पुन्हा एकदा संघाला हॅप्पी करून सोडतोय. काय यष्टीरक्षकाची भूमिका, वा. झेल सोडला, मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र प्राप्त झाली. अंकुश जाधवला देखील परतावं लागेल एकेरी धावेवरती. अंकुश जाधव तंबूच्या आश्रयाला. चला स्पीडअप करायचं आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये
हो हो, आपण पाहताय अंकुश जाधव यांचा एक हुकमी एक्का, नाव त्याचं अजित मोरे, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. मॉर्निंगचा एक क्रिकेट स्टार आपण पाहताय अतिशय चांगली कामगिरी करतो, नाव त्याचं अजित मोरे. आपण पाहताय अनुभवी फलंदाज आणि मेहनत आज रंगला आहे की क्या अजित मोरे. ओहो, पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलाय, अरविंद मस्कर आहे, मात्र चेंडू फेकी करेल तत्पूर्वी फक्त एक धाव. अतिशय चांगली कामगिरी आणि स्ट्राईक स्वतःवरती ठेवेल. अरे वा. आणि ही जी आपण पाहताय ना, हा विश्वास जो दाखवलेला आहे कर्णधार अंकुश जाधव यांनी, तो मात्र सार्थ ठरणार का? स्ट्राईक वरती अजित मोरे, जी मेहनत केली, मेहनत रंग लाएगी क्या? खूप मेहनत केलेली आहे ह्या अजित मोरेने ही चषक खेळण्यासाठी. गेल्या वर्षीपासून आपण पाहतोय की धावसंख्या धावफलकावरती 39 39 धावा धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 41 धावा. 12 चेंडू 41 धावा असं समीकरण. अजित मोरे एक स्टार क्रिकेटर आपण पाहताय. आता मात्र आपल्या संघासाठी म्हणजेच माही वॉरियर्स या संघासाठी एक मोठी जबाबदारी त्याच्यावरती दिलेली आहे. आपण पाहताय चॉकलेट बॉय. इकडे पाहिलं गेलं ना तर अनुराज मैदानाच्या आतमध्ये संघाचं 5वं षटक हाताळण्यासाठी. अनुराज मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू उडवलाय. घडणार काय, बिघडणार काय? ओ हो हो हो, पकडलाय झेल आणि संपलाय अजित मोरेचा खेळ. ओ यू टी आउट. बारकेडा का बारकेडा का नाही नवीन आहे बारकेडा. अतिशय चांगला फटका लगावलास मित्रा, मात्र ताकद कुठेतरी कमी पडली तुझी आणि तुला तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. स्ट्राईक वरती आपण पाहताय एक लेजंड खेळाडू, नाव त्यांचं अरुण पाटील उर्फ अण्णा. स्ट्राईक वरती डावकुऱ्या हाताचे फलंदाज आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं ना तर जोडी पहा. एका साईडला यंग टॅलेंट म्हणजे प्रिन्स आणि एकीकडे आपण जर पाहिलं ना तर अनुभव अरुण पाटील अण्णा. अतिशय चांगली झेल आपण पाहताय अरविंद मस्कर यांच्या माध्यमातून. MTC लाईव्ह अतिशय चांगलं कॅमेरा वर्क, नाव त्याचं संस्कार आणि अतिशय चांगले संस्कार. त्याच्यावरती आपण जर पाहिलं ना तर पाहू शकता एवढ्या छोट्या वयामध्ये ही चांगली उपाधी प्राप्त केली, चांगला कॅमेरामॅन बनला. हो हो, यावेळी मात्र मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न, मात्र स्वतःवरती नाराज असतील अरुण पाटील उर्फ अण्णा. जसे आले तसे मात्र पाठीमागे जावे लागेल. धक्का क्रमांक 6 अरुण पाटील बॅक टू द पवेलियन. चला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल करायचं आहे आपल्याला विनंती असेल. अनुराज आपण जर पाहिलं ना तर कुठेतरी मगाशी एक झेल सोडला, मात्र काय कमबॅक. क्षेत्ररक्षकामध्ये कुठेतरी चुकी झाली, मात्र गोलंदाजीमध्ये संघांचे संघनायकाने विश्वास लावला आणि काय गोलंदाजी करतोय. वा, अतिशय चांगली आणि एक दर्जेदार खेळी अनुरागच्या बॅटमधून. माफ करा, गोलंदाजी करत असताना अनुराज. चला, गणेश माने व नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आले. चला, स्पीडअप करायचं आहे. अजून देखील आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर फायनल सेमीफायनल हा देखील सामना असेल. चला, विनंती असेल पुढला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट अनुराज बारक्याच्या माध्यमातून. ओहो, यावेळी मात्र पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर उसळी घेतोय गणेश माने. नवीन आहे माने, गणेश माने उर्फ आबा. पुढला चेंडू. हो, यावेळी बॅकफुटला जाऊन आणि इथं घडतंय काय, बिघडतंय काय. हा, पुन्हा एकदा विकेटचं पतन. या षटकामध्ये तब्बल 3 विकेट प्राप्त केलेले आहेत. जसे फलंदाज येत आहेत तसे फलंदाज माघारी पाठवते. वा, बारक्याने मात्र मोठी कामगिरी केलेली आहे आज. चला, स्पीडअप घ्या. ह्याच्यानंतर लगेच सामना आहे तो म्हणजे
किंग कोहली 18 लवर्स विपक्ष हिटमॅन 45 वॉरियर्स. 7 विकेट, माफ करा 8 विकेट गेलेत, अजून 2 विकेट आहेत. स्ट्राईक आपण पाहताय गोरख आलेला आहे. अरे वा, गोरख नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 8 विकेट देखील या संघाच्या. हो, यावेळी पुन्हा एकदा चेंडू हवेत, हॅप्पी खाली, चेंडू पकडला जातोय आणि जसा फलंदाज आला तसा माघारी. 4 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये आणि शेवटची विकेट असेल या इनिंग मध्ये. आपण पाहायला काय हरकत नाही, कारण की 9 विकेट आतापर्यंत संघ माही वॉरियर्स 07 या संघाच्या. चला शेवटची विकेट आहे. त्यासला नाही काय 10 तुम्ही 15 आहेत मला तेच. चला आपण पाहताय शेवटचा चेंडू या षटकामधील. अजून देखील एक षटक आहे, मात्र आपण जर पाहिलं ना तर ह्या चेंडूवरती जर विकेट आली तर हॅट्रिक देखील होईल आणि 10 विकेट सकट पूर्ण होतील आणि इनिंग समाप्त होईल. लवकर इनिंग समाप्त करण्याची संधी आहे बारक्याकडे. हॅट्रिक बॉल. हो, केडी आणि आपण पाहिलं ना केडीने थांबवला चेंडू, डिफेन्स केला, मात्र 4 विकेट, 1 धाव देत 4 विकेट प्राप्त केला आणि एक चांगला स्पेल आपण पाहताय बारक्याच्या माध्यमातून. 1 रन फक्त प्राप्त केली. चला स्पीडअप घ्या. स्ट्राईक वरती आपण पाहताय लास्ट विकेट आहे ही. करण आहे, करण. धावसंख्या आपण जर पाहिलं ना तर धावसंख्या 40च्या घरामध्ये फक्त 1 धाव खर्च केली. प्रिन्स ऑफ मोरेवाडी. ओहो, बैठक शॉट, चेंडू जातोय हवाई सफर आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. हाय आणि हँडसम एक प्रिन्सच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. 6 धावा, 5 बॉल 33 धावा. 33 कुठं 7 नाही 6 आहे ना, म्हणजे 34 पाहिजे, 35 पाहिजे, 36 पाहिजे, 40 पाहिजे होता ना, 40 पाहिजे, 46. आपण पाहताय पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या धावफलकावरती 47. 1 आली, वाईट प्लस 1 आहे का? ओके 2 घ्यायच्या म्हणजे धावसंख्या 48च्या घरामध्ये गेली. आता उर्वरित चेंडू 5. यावेळी मात्र पुन्हा एकदा फटका गॅप मध्ये जरूर आहे. प्रसंजित आहे चेंडूपाशी. 1 धाव वेगाने, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 49. 4 चेंडू 31 धावा. औपचारिकता ह्या मॅच मध्ये, मात्र नकारात्मक चेंडू मॅच मध्ये पुन्हा इन्व्हॉल्व करतील. हो, यावेळी फुलर रेसचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, क्षेत्ररक्षक आहे, पकडला, झेल, संपलाय संघ माही वॉरियर्स 07चा खेळ. धन्यवाद. ऑल आउट होतोय हा संघ आणि हा विजयी संघ ठरतोय तो म्हणजे वीर फायटर्स. हार्ड लक बॅड लक माही वॉरियर्स संघ. आदित्य शेवाळे माईकशी संपर्क साधा. आदित्य शेवाळे, धन्यवाद.